मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत। खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12ही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशा वेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं। एक प्रकारे आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता 12 लोकांना 1 वर्षाकरता निलंबित करण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे, इल्लीगल, इररॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत। म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सातत्याने संविधानाची पायमल्ली चालली आहे, अब्यूज ऑफ पॉवर हे अतिशय ब्लॅटंटली होत आहे आणि त्याचा कळस म्हणजे हा निर्णय होता। खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एक संधी दिली होती। मागच्या हिअरिंगमध्ये अधिवेशनापूर्वी जे हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हे जे 12 आमदार आहेत या 12 आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभेने घ्यावा, तसं 12 लोकांनी अर्ज केला होता। परंतु सत्तेचा अहंकार हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याकरता नकार हा या सरकारने दिला। खरं तर माझ्यासहित आमचं सगळ्यांचं मत आहे की विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे आणि ती बाहेर आहेच। पण ज्या वेळी संविधानाची पायमल्ली होईल त्यावेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा होणारच आहे। आणि ज्यावेळेस 12 लोकांनी अप्लाय केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं, BSCच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुमचा निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही। त्यामुळे आता 6 महिने तसे झाले आहेत, तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन, सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं, म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारी अबाधित राहील, याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही। आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे
की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही, त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या. मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. हे षडयंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर ॲब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही, अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे. आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. आज देश के उच्चतम न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र के सस्पेंडेड 12 विधायकों के मामले में जो ऐतिहासिक फैसला दिया है, मैं सर्वोच्च न्यायालय का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और ये मानता हूं कि इस निर्णय के कारण सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र को फिर एक बार लोकतंत्र, डेमोक्रेसी बहाल की है. जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने आर्टिफिशियल मेजॉरिटी तैयार करने के लिए 12 एमएलएस को 1 साल के लिए सस्पेंड किया था, ये 12 एमएलएस ओबीसी के हक के लिए सभागृह में संघर्ष कर रहे थे और उपसभापति के चेंबर में जो बात हुई उसको आधार बनाकर, और जो घटना घटी ही नहीं ऐसी घटना का सृजन करते हुए अपनी खोपड़ी से ऐसी कहानी तैयार करते हुए ये 12 लोगों को सस्पेंड किया गया. और आज उस सस्पेंशन को निरस्त करते हुए सुप्रीम कोर्ट ने बड़े ही कड़े शब्दों का इस्तेमाल किया है. इस असंवैधानिक कृति को इल्लीगल, इरैशनल और असंवैधानिक करार आज सुप्रीम कोर्ट ने दिया है. एक प्रकारे महाराष्ट्र सरकार की, एमवीए सरकार की असंवैधानिक कृति पर एक करारा थप्पड़ सुप्रीम कोर्ट के आज के इस फैसले ने जड़ा है. इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं. वैसे तो हम लोग ये मानते हैं कि हमारी जो लेजिस्लेचर है, हमारी जो विधानसभा है, उसमें कोर्ट का दखल नहीं होना चाहिए और प्रायः कोर्ट भी इस प्रकार का दखल देने के लिए प्रयासरत नहीं होता, वो टालता है. किंतु अगर हम विधानसभा के अधिकारों का दुरुपयोग करके असंवैधानिक कृति करेंगे तो कोर्ट को उसमें एंट्री मिलेगी, करनी पड़ेगी, क्योंकि संविधान के रक्षक के रूप में सुप्रीम कोर्ट बैठा है. और सुप्रीम कोर्ट ने एक अवसर हमारी विधानसभा को दिया था जब पिछले हियरिंग में उन्होंने इन 12 एमएलएस को यह कहा था कि आप विधानसभा को एक एप्लीकेशन दीजिए, एक अर्जी दीजिए और विधानसभा उस पर विचार कर सकती है. तो सुप्रीम कोर्ट भी ये चाहता था कि विधानसभा ही और सरकार
अपनी इस असंवैधानिक कृति को ठीक करे ताकि कोर्ट को उसमें दखलंदाजी न करनी पड़े। किंतु ये सरकार इतनी अहंकारी है कि इस अहंकारी सरकार ने ये सारी चीज़ें करने से मना किया और अपने निर्णय को कायम रखा। इसलिए आज सुप्रीम कोर्ट को इस प्रकार का फैसला करना पड़ा है। हम ये मांग करते हैं, जिन लोगों ने ये षड्यंत्र रचकर हमारे 12 एमएलएस को बाहर रखा, अब उनका भी पर्दाफाश होना चाहिए और इन 12 एमएलएस को इलीगली, इरेशनली, अनकॉन्स्टिट्यूशनली बाहर रखने के लिए ये 12 एमएलएस की कॉन्स्टिट्यूएंसी की जनता की माफी ये एमवीए की सरकार ने मांगनी चाहिए। इस प्रकार की हमारी मांग है।